जय देव गणपती देवा, चतुर्थीच्या दिवशी आमच्यात येवा। जय देव गणपती देवा, चतुर्थीच्या दिवशी आमच्यात येवा। जय देव गणपती देवा, चतुर्थीच्या दिवशी आमच्यात येवा। आमचे मित्र असत शशिकांत कांबळी, त्यांनी या सुंदर असा गायलेला गाणं असा गणपतीची आरती असा टॅग करतोय त्यांच्या चॅनलला। नक्कीच जाऊन चॅनल चेक करा आणि मस्त मस्त गाणी बनवतात आणि म्हणतात, म्हणजे आपल्या सुरेल आवाजात ते गातात। तर थोड्याच दिवसांनी गणेश चतुर्थी असा, बहुतेक अशी तयारी झालेली असा आणि बरीचशी अशी तयारी बाकी असा। मी आता इलय आमच्या गोटणे बांदकीवाडीत। या ठिकाणी असा एक गणेश चित्रशाळा, मूर्तिकार असत रवींद्र सांडव, आपल्या गावातलं तर एक गणेश मूर्तिकार असा। तर त्याची कला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीफार जाणून घ्यावी आणि जास्तीत जास्त करून माझे व्हिडिओ हे आमच्या गावातलेच असतात, गोटणे गावठण, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग। तर गणेश मूर्ती बनवणं ह्या साधा आणि सोप्या काम नाही। एका जागी बसान ध्यान मन सगळा त्या मूर्तीच्या ठिकाणी ठेवता लागता, एकाग्र होऊन गणेश मूर्ती बनवची लागता। रवींद्र सांडव यांच्याशी थोडीफार बातचीत करूया आणि त्यांनी बनवलेले गणेश मूर्ती बनवू। चला तर मग बघूया गणेश मूर्ती कशी असते ते। जय देव गणपती देवा, चतुर्थीच्या दिवशी आमच्यात येवा। जय देव गणपती देवा, चतुर्थीच्या दिवशी आमच्यात येवा। घरदार सगळा झाडून ठेवला हा, लढान घेतला हा दारातला खळा, मातीयेच्या भिंतींका गेला ओ केलो हा। चतुर्थीच्या दिवशी आमच्यात येवा। जय देव गणपती देवा, चतुर्थीच्या दिवशी आमच्यात येवा। माझं नाव रवींद्र गंगाराम सांडव। गणेश मूर्ती शाळेचं नाव गणेश कला निकेतन, गोटणे बांदकीवाडी। आज मी गेली 30 वर्ष गणपतीचं काम करतोय, मूर्तिकाम, आणि शाडू मातीचे गणपती मी बनवतो, पर्यावरणपूरक गणपती। कायम आम्ही मातीच्याच मूर्ती बनवतो। माझ्या मस्तीला माझी 2-3 मुलं असतात आणि हे काम मी आज गेली 25 ते 30 वर्ष करतोय। आता याचं लेखणी काम करायचं आहे, लेखणी काम चालू आहे, थोडंफार झालेलं आहे, थोडं शेवटचा हात फिरवत आहे। एकूण किती मूर्ती असतात तुमच्याकडे? माझ्याकडे 30 मूर्ती आहेत आणि बहुतेक काम आता झालेलं आहे। हां, बहुतेक काम सगळं झालेलं आहे। अंतिम टप्प्यात शेवटचा हात फिरवत आहे। पुढे किरकोळ राहिलेलं ते चेकिंग करून काम करत आहे। मूर्तीची किंमत करत नाही आणि करू नये, बरोबर। पण झालेला जो खर्च असतो तो खर्च सगळ्याचा जमा खर्च मारला तर सर्वसाधारण ही मूर्ती 3-3.5 हजारापर्यंत जाते। आपल्या कामाचा योग्य मोबदला मिळावं, बरोबर। 3,500 रुपये या मूर्तीची किंमत झाली। बाकीच्या मूर्ती जे असतात, कारण एक लहान आहे त्यापेक्षा 2,000पासून पुढे, 2,000पासून मूर्ती चालू असतात, त्याच्यापेक्षा जरा मोठे मूर्ती असतात। हे लेखणी काम चालू आहे। ओके। ही मस्तपैकी सुंदर अशी गणरायाची मूर्ती असा। 3,000पासून मूर्त्यांची किंमत चालू झालेली असा। ही एक छोटीशी मूर्ती असा, मस्त आहे ती। ही एक असा वराह अवतार आहे तो, वराह अवतार असा।
ही एक छोटीशी सुंदर अशी मूर्ती असा. ही उंदरावर बसलेली मूर्ती असा गणरायाची मस्त सुंदर अशी मूर्ती असा. बराचसा अजून काम असा. ही पण एक सुंदर मूर्ती असा. मस्तपैकी लावलेली असत हिरे मोती. इकडे एक मूर्ती असा सूर्यफुलातली गणरायाची मूर्ती असा. मस्त अशी मूर्ती असा गणरायाची. ही एक मस्तपैकी गणरायाची मूर्ती असा. साधी सुंदर मस्तपैकी लेखणी काम केलेला असा. ही पण एक सुंदर मूर्ती असा. ही मस्त असा छोटीशी मस्त की छोटी गणरायाची मूर्ती. करामाची तर मूर्ती एवढीच होई. हे मस्तच मूर्ती असतात. एकदम छोटे छोटे असे मूर्ती असतात. हे 2 मुली माझ्या मला गणपतीच्या कामात मदत करतात आणि कॉलेजला आहेत. एकीचं शिक्षण पूर्ण झालं आहे. माझं नाव रश्मी. माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आहे. मी मुंबईवरून गणपती रंगवायला इकडे आली आहे आणि आम्ही पप्पांना गणपतीच्या कामामध्ये मदत करतो. माझं नाव चैताली. मी 11वी शिकत आहे आणि मी पप्पांना या कामात मदत करतो. ओके. तर वडिलांच्या बरोबर ही 2 मुली गणेश मूर्तीचं काम करत असत. आणि ह्या मुंबईवरसून पेशा लिहिलेला असा गणेश मूर्तींचा रंगकाम करूसाठी. तर तुमका सगळ्यांका खूप खूप शुभेच्छा. हे मेन पेंटर असत. होय तर यावा संजय सांडव आमचे खास मित्र असत. आमच्या सारखेच कामं करत असत. हाय बस संजय. मलमजुरी करतात. यावा बस हे काय फिनिशिंगचं काम करतात. सगळं माती कामापासून. हां हे संजय सांडव असत. हे पण यांका मदत करत असत. पुतणी असत संजय सांडव. म्हणजे फिनिशिंग वगैरे करतात. माती काम फिनिशिंग कलर मारतात. कलरचं पण म्हणजे सगळा काम करतात. एक कला शिकून घेण्यात पण तेवढा हवा. आत्मसात करूचा पण. कारण गणपतीचा रंगकाम करणं. मी गणपतीचं काम चालू केलं तेव्हापासून आतापर्यंत सगळी मदत मला करता. माती कामात परत रंगकामात सर्व मदत त्याची असते. गणेश मूर्ती घडवणं ही पण एक कला पुण्याचा काम असा. कला असा. आणि हे सांडव कुटुंबीय ही कला जोपासत असत. अशीच तुम्ही गणरायाची सेवा करीत राहावी ही आमच्याकडून तुमका शुभेच्छा. आम्ही आता चला जे घराक चाय घ्यावया.